पसारच वारत होते नेमकंच काम मागे होता सिलेंडरच्या हाय 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 तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ताई राडा आवरत होत्या आणि त्यांना सिलेंडरच्या पाठीमागे साप दिसला. त्या घाबरून बाहेर पळाल्या. दार लावून घेतलं होतं पण साप येऊन चेक केला तर आहे बघा सिलेंडरच्या पाठीमागे. तुम्हाला दिसलं तेव्हा इथंच होता का बाहेरून आला? सिलेंडरच्या मागच होता, घरातच होता. घरातच होता. बेडूक होता का? बेडूक आहे. मग बेडकाला खायला चालला असावा. हा आहे, बेडूक पण आहे. बरोबर आहे. चाललाच होता, लय स्पीड पकडलेला. हे बघा बेडूक पण बघा, बेडूक पकडलेला त्याने. हे बघा बेडूक चाललाय. बघा बेडूक पकडलेला त्याने आणि आमच्या हालचाल बघून त्यांनी काय केलं, बेडूक सोडला आणि अरे माझ्या अंगावरच घाण केली. हे बघा बेडूक त्याने सोडला आणि पळायला लागला. चपळ असतोय खूप. कुठं गेलाय बघते ना, पुढं गेले. कपाट थोडस पुढं घ्यावं लागेल. वडा झाला पुढं बस का, माझ्या साईडने वडा, माझ्या साईड. हाताकडे मुंडी द्यायची इथं आली. चाललेला ना पळून. डेंपोळी होती ना, खात होता बेडूक पण साफ आहे का? सगळे घेऊन पळून गेले. घरात आहे अरे कुठं पण आले. नको नको कशी बघते बघ ना ती. कोणाला करायला पाहिजे? कोणला त्रास देते त्याच्या खिशात सोडू का? विषारी नाहीये साप, विषारी नाही. दामन बोलत जाणार घरात बेडूक आहे, तिला शाळेची नका ठेवू. बिळ बसून टाकायचं नाण्याचं. अच्छा आत तिकडून येतात का? जाळी बसवायची. हा आता 10 महिने ठीक आहे. एखादा विषारी आला, तुमचा पाय बी पडला, त्यामुळे काळजी घ्यायची. झाडून बाहेर फेकाव ते दिसलं म्हणून मी बाहेर आली. काहीच केलं नाही. बेडूकाला पकडलंच होतं. बेडूक खायला तुमच्या घरामध्ये घुसलेला. जाऊ दे, काळजी घ्या आता.
किती स्पीड मध्ये गेली बरोबर पाण्याच्या ठिकाणी. खुश, एकदम खुश.